मोदी आणि पुतीन टोयोटा फॉर्च्युनर मध्ये, म्हणजे आतापर्यंत परदेशी नेत्यांच्या स्वागतादरम्यान BMW, रेंज रोवर असायची, पण पुतीन यांच्या वेळेसच फॉर्च्युनर का? तर मंडळी, 4 डिसेंबर रोजी दिल्लीच्या पालम एअरपोर्ट वरून दोघेही फॉर्च्युनर मधून निघाले. वरून पाहिलं तर ही अगदी नॉर्मल गोष्ट वाटेल, पण प्रत्यक्षात यामागे दडलाय एक तगडा जिओपॉलिटिकल गेम. नेहमी स्वागतासाठी वापरली जाणारी रेंज रोवर ही युकेची आणि BMW ही जर्मनीची, आणि या दोन्ही देशांची रशियावर युक्रेन युद्धानंतर कडक निर्बंध लावले. मग भारत या गाड्या पुतीन यांच्या प्रवासासाठी वापरेल? शक्यच नव्हतं. आणि म्हणूनच निवड झाली जपानी टोयोटा फॉर्च्युनरची, कारण जपानने पश्चिमी दबाव असतानाही रशियाशी व्यापार चालू ठेवला. सध्या तरी या परदेशी भेटेगाठीमधून समजते की ही फक्त गाडीची निवड नव्हती, तर आशियाला जागतिक पॉवर सेंटर म्हणून दाखवण्याचा स्ट्रॉंग मेसेज होता. कारण जपान रशियाशी व्यापार चालू ठेवतोय, पुतीन डी-डॉलरायझेशनवर चर्चा करतायत, आणि काही महिन्यांपूर्वीच चीनमध्ये मोदी, पुतीन, शी जिनपिंग एकत्र आले होते. या सगळ्या गोष्टी जोडल्या की एकच चित्र दिसतं, एशियन सेंचुरीची सुरुवात. आणि इंडिया, रशिया, जपान, चायना म्हणजेच एका नव्या एशियन अलायन्सकडे जगाचं लक्ष असं बोललं जातंय. तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा.